मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूरच्या निवडणुकांची मतमोजणी आज होतीये। दोन्ही ठिकाणी मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय नसली तरी वाढ मात्र नक्कीच नोंदवण्यात आली आहे। यंदा कल्याण डोंबिवलीत अंदाजे 47% मतदान झालंय, तर कोल्हापुरात 68.82% मतदानाची नोंद झाली आहे। मतदानाच्या आकडेवारीत किंचितशी वाढ झाल्यानं आता आधीच अत्यंत चुरशीच्या लढाईचा निकालही तितकाच अटीतटीचा लागण्याची शक्यता आहे। आज सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। डोंबिवलीतल्या पाथर्लीत भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री उसळली। दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या या वादातून भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झालाय। या तलवार हल्ल्यात भाजपचे नितीन पालन जखमी झालेत। या वादाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। असं असलं तरी भाजपनं मनसे कार्यकर्त्यांवरती हल्ल्याचा आरोप केलाय। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा आरोप होतोय। बोगस मतदान केल्याप्रकरणी एकाला पकडण्यात आला। या व्यक्तीकडे काही बोगस कार्ड सापडले आहेत। बोगस मतदानाप्रकरणी कारवाई करत नसल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात आला आहे। कल्याण डोंबिवली मनपाच्या निवडणुकीत शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि आमदार बाळा किणीकर प्रचार करत असल्याची तक्रार दाखल झाल्यानं या दोघांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। त्यानंतर कल्याणमध्ये निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता विभागानं पाहणी केली आहे। विभागाच्या पाहणीत खासदार सावंत आणि आमदार किणीकर दोषी आढळलेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग आणि वैभववाडी नगरपंचायतीचा आज निकाल आहे। दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये 17 जागांसाठी तर वैभववाडीत 14 जागांसाठी रविवारी मतदान पार पडलं। नारायण राणेंचा बालेकिल्ला असलेल्या वैभववाडीत 89% मतदान झालं। दोडामार्गमध्ये शिवसेना भाजप युती विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी असा सामना होतोय। त्यामुळे शिवसेनेचे दीपक केसरकर आणि काँग्रेसचे नितेश राणे यांच्यातली ही लढत मानली जाते। नाशिक जिल्ह्यातल्या मनमाड तालुक्यात नव्यानं स्थापन झालेली चांदवड परिषद तसंच कळवण आणि देवळा नगरपंचायतीचा निकाल आज आहे, तर निफाड नगरपंचायतीच्या निकालाकडेही सर्वांचं लक्ष लागलंय। एकूण 17 जागांसाठी 66 उमेदवार रिंगणात आहेत। रविवारी रत्नागिरी नगर परिषदेच्या 4 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली। आज त्याचा निकाल आहे। मतदानाला मतदारांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। इथे काँग्रेस राष्ट्रवादी रिपाई एकत्र तर शिवसेना भाजप स्वतंत्र लढत आहे। यवतमाळ जिल्ह्यात नव्यानंच अस्तित्वात आलेल्या 6 नगरपंचायतींसाठी रविवारी मतदान पार पडलं। आज त्याचा निकाल आहे। मारेगाव, झरी, राळेगाव, कळंब, बाभुळगाव आणि महागाव या 6 नगरपंचायती आहेत। बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर आणि मोताळा नगरपंचायतींचा आज निकाल आहे। नव्यानंच तयार झालेल्या या नगरपंचायतींसाठी उमेदवार आणि मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला होता। जालना जिल्ह्यातल्या 4 नगरपंचायतींचा आज निकाल आहे। जाफराबाद नगरपंचायतीसाठी 87%, बदनापूरसाठी 90%, घनसांगवीमध्ये 72% तर मंठा नगरपंचायतीसाठी 70% इतकं भरघोस मतदान झालंय। धुळे जिल्ह्यातल्या साक्री नगरपंचायतीसाठी रविवारी मतदान पार पडलं। त्याचा आज निकाल आहे। 17 जागांसाठी मतदान पार पडलं। आघाडी विरुद्ध युती अशी इथली लढत आहे। कोल्हापूर आणि कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना आणि भाजपमध्ये कडाक्याचं भांडण रंगलं। केडीएमसी आणि कोल्हापूर निवडणुकीच्या निकालानंतर सेना काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। त्यात शिवसेनेनं सरकारचा पाठिंबा काढून घेणं परवडणारं नाही असं रिपाई खासदार रामदास आठवले यांनी म्हटलंय। लातूरमध्ये आरटीआय कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना 2 दिवसापूर्वी शिवसैनिकांनी मारहाण करून तोंडाला काळं फासलं होतं। या घटनेचा लातूरच्या सर्वच पक्ष आणि संघटनांनी निषेध नोंदवला। लातूरच्या टाऊन हॉलवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। लातूरच्या संस्कृतीला आणि लोकशाहीला न शोभणारी घटना असल्याचं मत सर्व पक्षीय नेत्यांनी व्यक्त केलं। विद्यापीठांमधील राजकीय आखाड्यांना चाप बसवण्यासाठी आणि विद्यापीठातील अनेक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नवा महाराष्ट्र विद्यापीठ कायदा डिसेंबरमध्ये नागपूरला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात पारित होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी दिली आहे।
तावडे समिती अंतर्गत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2015चा परिसंवाद नागपूर विद्यापीठात आयोजित करण्यात आला होता. दुष्काळाच्या फेऱ्यात अडकलेल्या मराठवाड्यातल्या जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. जायकवाडीला पाणी सोडण्यास हायकोर्टाची परवानगी दिल्यानंतर मुळा, निळवंडे आणि दारणा धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. मुळा धरणातून 2000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर गोदावरीच्या काठावर सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांना कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. तब्बल 2500 वर्षांनी आलेल्या गुरुरत्न संवत्सर तपयोगाची सांगता जैन मुनींनी रविवारी बीकेसीमधल्या MMRD मैदानात केली. जैन मुनी पूज्य हंसराज विजयजी महाराज यांनी 494 पैकी 423 दिवस उपवास धरला होता. या उपवास काळात कोणत्याही प्रकारचं अन्न सेवन केलं जात नाही. फक्त उकळलेलं पाणी पिण्याची अनुमती असते. या सोहळ्यासाठी हजारो जैन बांधवांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठा मानला जाणारा रेशन धान्य घोटाळ्यात गुन्हा दाखल असलेल्या सर्व संशयितांची 170 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सर्वसामान्यांच्या तोंडातील घास पळवणाऱ्या या टोळीनं केलेल्या गुन्ह्याची गंभीर पार्श्वभूमी लक्षात घेता 1 जून 2015 रोजी मोक्का अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. धुळे तालुका पोलीस ठाण्यातल्या 2 पोलिसांना 1,20,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलाय. लाचलुचपत विभागानं सापळा रचून त्यांना पकडलंय. एका गुन्हेगाराची गाडी सोडवण्यासाठी या पोलिसांनी 1.5 लाखाची लाच मागितली होती. तडजोडीत 1,20,000ची रक्कम ठरली. या प्रकरणी पोलीस कर्मचारी अशोक पायमोडे आणि कमलाकर पाटील आणि मद्य विक्रेता शंकर मेघानी यांना अटक करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त 42 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना प्रत्येकी 10,000 रुपयांची मदत केली आहे. तसंच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी शिवजल समृद्धी योजना सुरू केली आहे. प्रत्येक गावात पावसाचं पाणी अडवता यावं यासाठी 25 लाख रुपये खर्च करून त्यांनी एक JCB खरेदी करून दिला आहे. मुदत संपलेल्या परवानेधारक रिक्षा मालकांच्या शोधासाठी आरटीओ आणि पोलिसांकडून संयुक्त मोहीम राबवण्यात येते. आरटीओच्या पथकाकडून कडक पोलीस बंदोबस्तात प्रामुख्याने कळवा, मुंब्रा आणि भिवंडी शहरामध्ये रिक्षांचा शोध घेतला जातोय. रद्द झालेल्या परवान्यांचं नूतनीकरण करण्यासाठी या मोहिमेला 15 दिवसांची मुदतवाढही देण्यात आली आहे. प्रेमी युगलांचा गुदमरून मृत्यू झालाय. घरात पेस्ट कंट्रोल केल्यानंतर ही घराचं दार बंद करून हे दोघं जण बसल्यानं हा प्रकार घडल्याचं पुढे येत आहे. निगडीच्या यमुनानगरमधली ही घटना आहे. धवल लगाडी आणि मंदिरा चौधरी अशी मृतांची नावं आहेत. दहिसरमधील भव्य ठाकूर मॉलमध्ये आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. रविवारी रात्री मच्छरांसाठी लावण्यात आलेल्या अगरबत्तीमुळे ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. या आगीमुळे मॉलचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून अग्निशमन दलामार्फत आग आटोक्यात आणण्यात आली आहे. नुकत्याच नौदलात दाखल झालेल्या INS कोची युद्धनौकेवरून अरबी समुद्रात ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राची 990 किलोमीटर मारा करण्याची क्षमता आहे. निवृत्त झालेल्या LFP युद्धनौकेवरती हे क्षेपणास्त्र डागत ही चाचणी घेण्यात आली. नौदलानं 1 महिन्यापूर्वी 30 सप्टेंबरला INS कोचीचं जलावतरण केलं होतं. ब्रह्मोस हे जगातील सर्वात वेगवान क्रूज मिसाईल आहे. बिहारमध्ये 4थ्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं. 4थ्या टप्प्यात 58% इतकं मतदान झालंय. 4थ्या टप्प्यासाठी पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, शिवहर, सीतामढी, मुझफ्फरपूर, गोपाळगंज आणि सिवान या 7 जिल्ह्यातल्या 55 जागांसाठी मतदान पार पडलं. 4थ्या टप्प्यात 55 जागांसाठी 776 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद झालंय. यात बिहारचे मंत्री रमई राम, रंजू गीता, मनोज कुशवाहा, माजी मंत्री सुनील कुमार पिंटू या प्रमुख उमेदवारांचं भविष्य मतदान यंत्रात बंद झालंय. बिहारमध्ये 4 टप्प्यासाठी मतदान पार पडलंय. आता साऱ्यांच्या नजरा 5व्या टप्प्याच्या मतदानाकडे आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मधुबनी इथे जाहीर सभा झाली. यावेळी मोदींनी नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्यावर हल्लाबोल केलाय. दोघांनीही बिहारच्या जनतेचा भ्रमनिरास केला असून भाजप प्रणित एनडीएला मतदान करून विजयी करण्याचं आवाहन मोदींनी केलंय. लालूप्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केलाय. भाजपला सगळ्या ठिकाणी बिहारी जनतेने नाकारल्याचं त्यांनी म्हटलं आहे. क्रूरकर्मा दहशतवादी ओसामा बिन लादेन मारला गेला त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी रडल्या होत्या असं विधान केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केलंय. यासोबतच बाटला हाऊस एन्काउंटरमध्ये दहशतवादी मारला गेला तेव्हाही सोनिया व्यथित होऊन रडल्याचं नक्वींनी म्हटलंय. मात्र यानंतर नक्वी यांनी युटर्न घेतला असून काँग्रेस नेत्याच्या हवाल्यानं हे विधान केल्याचं म्हटलंय.
देशात असहिष्णू वातावरण निर्माण झाल्याची टीका करणारे आणि पुरस्कार परत करणाऱ्यांवरती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हल्लाबोल केलाय. 2002 नंतर पंतप्रधान मोदींनीच सर्वाधिक वैचारिक असहिष्णुता सहन केल्याचं सांगत जेटलींनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. भाजपला मिळालेली सत्ता काही जणांना सहन होत नसल्याचं जेटलींनी म्हटलंय. साईबाबा विरुद्ध हनुमान पोस्टर वॉरमध्ये आता आरएसएसनं उडी घेतली आहे. साईबाबांनी आपण देव असल्याचं कधीच म्हटलं नव्हतं, ते फक्त संत होते असं आरएसएसनं म्हटलंय. द्वारकापीठाच्या शंकराचार्य स्वामी स्वरूपानंदांनी एक पोस्टर जाहीर केलं, ज्यात हनुमान साईबाबांना एक झाड उखडून मारताना दाखवण्यात आलंय. ज्या ज्या ठिकाणी साईबाबाची मंदिर आहेत त्या ठिकाणी आपण हनुमानाचं मंदिर उभारणार असल्याची घोषणाही शंकराचार्यांनी केली. आम्ही आरक्षणाचा पुनर्विचार व्हावा असं कधीही म्हटलं नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी दिलंय. रांचीमध्ये झालेल्या 3 दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आपल्या समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि जोपर्यंत ही गरज आहे तोवर आरक्षण कायम राहायला हवं असंही त्यांनी म्हटलंय. भारतीय मूळ असलेल्या हिंदू, बौद्ध, शीख, जैन समाजाची लोकसंख्या घटत चालली आहे. गेल्या 60 वर्षांपासून ही संख्या घटली आहे. हे निरीक्षण नोंदवलंय आरएसएसनं. 1951 मध्ये भारतीय मूळ असलेल्या धर्मांची लोकसंख्या 88% होती, जी आता 5% कमी झाली आहे. तर मुस्लिम मतदारांची संख्या वाढल्यानं संघाचं म्हटलंय. इंडोनेशियातल्या बालीमध्ये तुरुंगात असलेल्या छोटा राजन याची भारतीय भेट घेतली. दरम्यान छोटा राजनला भारतात परत आणण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. बेळगावमध्ये नुकताच अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. मात्र ही व्यक्ती लेखक MM कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित नसल्याचं बेळगाव पोलिसांनी स्पष्ट केलंय. या प्रकरणातल्या संशयिताची हत्या झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात होती. मारेकऱ्याचं रेखाचित्र आणि मृत व्यक्तीच्या चेहऱ्यामध्ये साम्य आढळून आलं होतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.